कालच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं की आपल्या छताचं काम थोडंसं राहिलं होतं, थोडंसं म्हणजे जास्त होतं पण थोडंसं आपण केलं तर त्यातलं थोडंसं राहिलं. आणि नंतर काय मग आईने आपल्या लक्ष्म्यांचं आगमन केलं होतं, म्हणजेच त्यांना घरात आणलं होतं आणि तांदळावरती त्यांना सजवलं होतं. नंतर मग काय लक्ष्म्याचं स्टँड जे आहे ते बसवून घेतलं आणि हे बघा आपला टॉमी कसा बाहेर येतो. रात्रीचे 12 वाजले होते आणि हे बघा आपले जंगली पाळीव प्राणी हे तर काय नक्या कार करण्यावरच असते सारखं, आणि हे दुसरं तुळशीवरती गेले आहे. रात्रीचे आपल्या बाप्पाचे मंदिर बघा कसे चमकत आहे. नंतर काही वेळानंतर आपल्या लक्ष्म्या जे आहेत ते बसून झालेले आहेत आणि तुम्ही बघू शकता यातलं सर्व काम आईनेच केलं होतं. फक्त मी खेळ वगैरे मांडू लागलो, कारण जे काम आपल्याला येते तेच काम करावं. यातलं काम मला तर काही येत नव्हतं, छत बांधायचं येत होतं तेवढं तर मी केलं. आणि नंतर हे जे गाड्या वगैरे आहेत तेच ठेवल्या. लक्ष्मीचं काम करत करत आम्हाला रात्रीचे 2 केव्हा वाजले हे सुद्धा कळाले नाही. डेली तर खूप उशीर होत होता, पण आज टाइम कसा गेला तेही कळालं नाही, कारण की लक्ष्मी आणि गणपती वर्षातून एकदाच येतात ना, तर यांच्यासाठी तर टाइम असतो. आणि तुम्हाला लक्ष्मीचं डेकोरेशन कसं वाटलं ते कमेंटमध्ये नक्की सांगा.